हॅलो फ्रेंड्स, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलच्या जर रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आज आपण गणपती बाप्पासाठी खायच्या पानाचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी मीडियम साईजचे 5 पानं घेऊन त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर त्या पानांना तोडून मिक्सरमधून क्रश करून घेतलं आहे. आता ते सगळं सारण मी कढईमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून सुंदर असं त्याला ढवळून घेतलं. त्यामध्ये थोडासा किंचित चुना टाकला आहे आणि काठ टाकला आहे जो पानामध्ये जातो तो. त्याच्यामध्ये 1.5 वाटी आपण खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे. या सगळ्या सारणाला व्यवस्थित मिक्स करायचं. बघा मैत्रिणींनो, आपण याच्यामध्ये कुठलाही ॲडिड कलर टाकलेला नाही आहे, तरी याला किती सुंदर कलर आलेला आहे. आत्ता इकडे आपलं सारण रेडी झालेलं आहे. आत्ता आपण काय करूया, दुसऱ्या बाउलमध्ये चेरी घेऊया, त्यामध्ये गुलकंद टाकूया, थोडी सोप टाकूया आणि जो पानामध्ये जी थंडाई टाकतात ना, ती थंडाई टाकूया. व्यवस्थित बारीक करून टाकायची म्हणजे सगळीकडे ती लागली पाहिजे. त्यामध्ये मोठा थोडा जाडा जो नारळाचा चव येतो ना पॅकेटचा, तो घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये थोडी वेलदोड्याची पूडसुद्धा टाकलेली आहे. आता याला सगळ्या सारणाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपलं खोबऱ्याच्या किसचं हिरवं सारण व्यवस्थित साच्यामध्ये सगळीकडे लावून घ्यायचं आणि मध्ये आपण जे पानाचं साहित्य बनवलेलं आहे ना चेरीचं, ते भरायचं. वरून थोडंसं आपण परत हिरवं सारण लावून त्याला पॅक करायचं आणि अशा प्रकारे आपले मोदक एकदम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. अहो, हे मोदक ज्यांनी ज्यांनी खाल्लेत ना, सगळ्यांनी या मोदकाची तारीफच केली. अहो, मला तर या मोदकाची ऑर्डरसुद्धा मिळाली, की आम्हाला हे 50 ते 60 मोदक करून द्या म्हणून. एवढे सुंदर मोदक आपण बाप्पाला करून चारणार नाहीत का? चला, तर मग या गणपतीमध्ये आपण बाप्पालासुद्धा हे मोदक करून भोग लावूया आणि आपण बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. चला तर मग, बाय एव्हरीबडी.